नाशिकच्या जागेवर देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी रात्री उशिरा बैठक, अजित पवार आणि सुनील तटकरेंची उपस्थिती। माढा मतदारसंघाबाबत देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी बैठक, उत्तम जानकरांनी फडणवीसांसमोर मांडलं गाऱ्हाणं, रणजितसिंह निंबाळकर सुद्धा उपस्थित। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर, बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी, तर भिवंडीतनं कपिल पाटील यांचा सामना करणार सुरेश म्हात्रे। भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याकडनं आपलं नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसच्या रामटेकमधल्या नेत्या रश्मी बर्वेंचा आरोप। संजय राऊत आजपासून 3 दिवस सांगली दौऱ्यावर, महाविकास आघाडीमधला तिढा सुटतो की अधिक गुंतत जातो याकडे लक्ष। कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीच्या काही भागांची झीज, मूर्ती संवर्धनानंतर तज्ज्ञ समितीचा धक्कादायक अहवाल, चेहरा आणि मुकुट तातडीनं संवर्धित करण्याची गरज। मुंबईतील नव्या कोस्टल रोडवर पहिल्या अपघाताची नोंद, स्टेअरिंग सैल असल्यामुळे टोयोटा गाडी बोगद्याच्या भिंतीवरती आदळली, सुदैवानं कुणीही जखमी नाही। मुंबईसह रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये उकाडा वाढणार, यवतमाळ, अकोला आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा 3 दिवस उष्णतेची लाट। आरबीआयचं नवीन आर्थिक वर्षातलं पहिलं पतधोरण आज जाहीर होणार, गव्हर्नर शक्तिकांत दास सकाळी 10 वाजता नवीन पतधोरणाची घोषणा करणार। कॅम्पस प्लेसमेंटबद्दल आयआयटी मुंबईकडनं महत्त्वाची माहिती समोर, 36% नव्हे तर केवळ 6% विद्यार्थी नोकरीच्या शोधात। उन्हाळी गर्दी पाहता 1088 विशेष गाड्या सोडण्याचा एसटी प्रशासनाचा निर्णय, पुण्यामधनं 332 तर संभाजीनगरमधनं 249 अतिरिक्त गाड्या धावणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।